आणि त्या पैशात तू समोरच्याचं कामच करून देतोयस ना. म्हणजे इन वे ते पैसे कामाचेच आहेत. किंवा बॉसची हुजरेगिरी करणं, मी म्हणतो काय वाईट आहे रे. दादा हेच सगळं चालत आलंय आणि हेच सगळं तू करावंस, कारण सगळेच करतात. अरे खरंय तुझं रे. नाही म्हणजे मी पण हा विचार केला की योग्य मार्ग सोडून चुकीच्या मार्गाने आपण पैसे कमावलेत, पण नाही जमलं मला. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी आरशात जेव्हा स्वतःला पाहिलं असतं ना, लाज वाटली असती मला माझी. कसली आणि कशाची लाज. अरे जेव्हा सीमा वहिनी तुला पैशांवरून शिव्या देतात त्यावेळी कुणी येतं का त्या शिव्या ऐकायला. ज्यावेळी तुला आतून असं वाटतं एखादी गोष्ट तुला विकत घ्यायची, तुझ्याकडे पैसे नाही, तू नाही घेऊ शकत, त्यावेळी जे गिल्ट तुझ्या मनात असतं त्यावेळी येतं का कोणी की का रे बाबा ते पैसे का नाही घेतले, नाही बोलत ना. प्रॅक्टिकली विचार कर. अरे अख्खी दुनिया करते हे, आणि आता हे करणं हीच गरज आहे काळाची. तुला हे सगळं सोपं वाटतंय अभि, कारण तुला सगळं परफेक्ट मिळालंय. नाही, मला त्याचं कौतुकच आहे. अरे अनुसारखी शांत समजूतदार बायको, जे आपलं घर सांभाळते, घरातल्या सगळ्यांची काळजी करते, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते, आहे त्यात समाधान मानते. सोन्यासारखी 2 मुलं आहेत तुला, स्वतःचा बिझनेस आहे, आणि आता तर काय शनायामुळे तो बिझनेस ग्रो होतोय. अरे खूप कौतुक वाटतं मला. पण हे सगळं तू स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या बळावर मिळवलंयस, आणि हे सगळं करत असताना तू चुकीचा मार्ग निवडला नाहीस. आणि हे असंच आहे, मला माहिती आहे. हो ना. मला माहित होतं. अरे ह्या सगळ्या गोष्टीचा मी विचार जरी केला ना, लाच घ्यायचा, तरी मला गिल्टी फील होतं. पण तू नाही, तू कॉन्फिडंट आहेस. तू नको विचार करूस रे माझा. तू झोप झोप झोप. चल येतो मी. हॅलो. हाय अवी, जागा आहेस तू? मला वाटलं झोपला असेल. खरं सांगू, मला पण झोप येत नाहीये रे. अवी मी तुला उद्या भेटण्यासाठी ना खूप जास्त एक्सायटेड आहे. अवी तू लाईफमध्ये यायच्या आधी ना माझं लाईफ असं खूप बोरिंग होतं, पण तू आल्यापासून ना असं लाईफला मोटिव्ह मिळाल्यासारखं वाटतंय. छान वाटतंय. म्हणजे सकाळी लवकर उठावंसं वाटतंय, तुला भेटायचं म्हणून छान छान तयार व्हावंसं वाटतंय, प्लॅन करावंसे वाटतंय, तुला ना सारखं असं डोळ्यासमोर बघावंसं वाटतंय. दिवस रात्र दुपार संध्याकाळ फक्त तू आणि मी, बास. हॅलो अवी. हा हा. काय रे, मीच बोलती एकटी, तू काहीच बोलत नाहीयेस. म्हणजे मी जरा कन्फ्यूज झालो होतो. म्हणजे कळत नाहीये काय करावं. काय झालंय अवी? तू ओकेस ना? आपण चुकतोय का? म्हणजे मी अनुला, तू JK सरांना आपण चुकतोय का? डोकं फिरलंय का तुझं अवी? काही काय विचार करतोयस तू? नाही, तू नीट विचार कर. आपल्या पार्टनर्सचा आपल्यावर एवढा विश्वास आहे आणि आपण त्यांचा विश्वासघात करतोय. असं नाही होतं काय? अवी ऐक, मी काय सांगते ते नीट ऐक. असं अजिबात काही नाही आहे. आपण जे करतोय ना ते करेक्ट करतोय. आणि आपण हे सगळं का करतोय? कारण तुला तुझा बिझनेस ग्रो करायचा आहे, आणि तो बिझनेस माझ्यासोबत राहून होणार आहे ना. म्हणून आपण आत्ता एकत्र आहोत. आपण एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. छान वाटतं एकमेकांसोबत, हो की नाही? हो, छान तर वाटतं, पण मग झालं तर मग आता काय विचार करायचा त्यात एवढा? आणि अवी तू इतकी वर्ष ना फक्त फॅमिलीसाठी जगलास, तू स्वतःसाठी कुठे जगलास? अवी मला सांग, व्हॉट इज लाईफ? काय असतं? मी सांगते, लाईफ इज अ सेलिब्रेशन.
आणि ते सेलिब्रेट करण्याचा आपल्याला पूर्ण हक्क आहे. तो हक्क कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. घरचे तर नाहीच नाही. कळतंय ना मी काय सांगते ते? आणि प्लीज प्लीज असं गिल्टी वाटून घेऊ नकोस हवी. आपण काही चुकीचं करत नाही आहोत. झोप आता शांत, फार विचार नको करूस. आणि उद्या भेटू ऑफिसमध्ये. ठीक आहे, चल उद्या फोन करतो, भेटू उद्या. बाय, गुड नाईट. दिवस खरडे घाशी करण्यात जातो, संध्याकाळी सीमाचे टोमणे ऐकतो. देवाने पण का दिले रे असलं आयुष्य मला? त्यापेक्षा ना मरण यावं. अनुसारखी शांत समजूतदार बायको जी आपलं घर सांभाळते, घरातल्या सगळ्यांची काळजी करते, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते, हे सगळं तू स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या बळावर मिळवलंयस. मी अनुला, तू JK सरांना आपण चुकतोय का? आपण हे सगळं का करतोय? कारण तुला तुझा बिझनेस ग्रो करायचा आहे आणि तो बिझनेस माझ्यासोबत राहून होणार आहे ना. असंच तुमच्या बाबतीत सगळं चांगलं घडू दे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. एकदा ठरवलंयस ना अविनाश, मग मागे फिरू नकोस. एवढी चांगली संधी चालून आली आहे. JK सर पण म्हणालेत अशी संधी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे जे चाललंय ते तसंच चालू दे. आई, चल मी निघते. हा, मला उशीर होतोय. हा, बाय बाय. अगं नाही, निघतेस कशाला? थालीपीठ खाऊन जा. अगं खरंच नको, मला खूप लेट झालाय. मी निघते. ए नाही नाही, थांब 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 थांब. हा डबा घे, थांब. थालीपीठ घेऊन जा, जाताना खाशील. प्लीज रिसेस पर्यंत उपाशी राहू नकोस. बर. ए आई, मला एक विचारायचंय. हा विचार ना. तू बाबांशी आर्याच्या जॉब बद्दल बोलणार आहेस की नाही? काही नसती थिर करायची गरज नाही, जॉब वगैरे. हे मोठे RJ व्हायचंय तुला. मी अनुप्रिया अविनाश पाटकर तुम्हा सगळ्यांचं माझ्या कार्यक्रमात स्वागत करते. नाही आई, पिहू, झाला तेवढा तमाशा खूप होता.